नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपण आपल्या अलर्टो SOS ॲपमध्ये आपलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व ज्या आवश्यक परमिशन आहेत त्या ऑन करून कशाप्रकारे आपण जरी आपला ॲप ओपन न करता केवळ व्हॉल्यूम बटन अपडाऊन करून आपल्या एमर्जन्सी कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना आपल्या लोकेशनचा SMS तसेच अलर्ट मेसेज कशाप्रकारे पोचवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अलर्टो SOS ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या परमिशन आहेत जसं की व्हिडिओ कॅप्चर होण्यासाठी फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, व्हिडिओची परमिशन, आवाज रेकॉर्ड होण्यासाठी ऑडिओची परमिशन आणि तसेच समोरच्याला अलर्ट जाण्यासाठी किंवा आपल्याला जर कोणी अलर्ट पाठवला तर तो रीड करण्यासाठी नोटिफिकेशनची परमिशन आणि SMS पाठवण्यासाठी SMSची परमिशन ऑन करायची आहे. तसेच सोबत आपलं लाईव्ह लोकेशन जाण्यासाठी बॅकग्राऊंड लोकेशन परमिशन जी आहे ती अलावला क्लिक करून अलाव करायचं आहे आणि इथे व्हाईल युझिंग द ॲपला क्लिक करायचं आहे. व्हाईल युझिंग द ॲपला क्लिक केल्यानंतर या लोकेशन परमिशनमध्ये अलाव ऑल द टाईम करायचं आहे, जेणेकरून जरी बॅकग्राऊंडमध्ये ॲप आपण ओपन ठेवू, कारण जेणेकरून आपण एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये असू तर ती वेळ कोणतीही सांगून येत नाही. तर ते जे काही आपले लाईव्ह लोकेशनचे परमिशन ही जर आपण अलाव ऑल द टाईम ठेवली तरी जरी ॲप हे बॅकग्राऊंडमध्ये असले तरी ते आपल्या लोकेशनच्या सर्व्हिसेस ॲक्टिव्ह राहणार आहेत आणि आपलं लाईव्ह लोकेशन जे आहे ते ॲक्युरेट लाईव्ह लोकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर इथे हे लाईव्ह लोकेशनची परमिशन दिल्यानंतर मी बॅक येणार आणि माझं आता इथे आपल्याला दिसत आहे की हे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट माझ्याकडे ॲड आहेत. ठीक आहे. आता ह्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला माझं लोकेशन जाण्यासाठी मी काय करेल, इथे सेटिंग्समध्ये जाऊन मला एक ॲक्सेसिबिलिटी परमिशन ऑन करावे लागते व्हॉल्यूम बटनची ॲक्टिव्हिटी होण्यासाठी. तर इथे ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसला क्लिक करून मी इथे ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून एनेबल ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस APIला क्लिक करेल. इथे आपल्याला खाली अलर्टो SOS एमर्जन्सी हेल्प ह्या परमिशनला क्लिक करून ही परमिशन ऑन करायची आहे. आता ही परमिशन ऑन म्हणजे बटन ऑन केल्यानंतर इथे अलावला क्लिक करायचं आहे, जेणेकरून ही आता परमिशन ऑन झालेली आहे. आता ही परमिशन ऑन झाल्यानंतर मी इथे खाली सेव्ह आणि डिस्प्ले ओव्हर ऑदर ॲपची पण परमिशन अलाव असणं गरजेचं आहे. आता ही डिस्प्ले ओव्हर ऑदर ॲपची परमिशन पण मी अलाव केली आहे ऑलरेडी. आता ह्या परमिशन ऑन असल्यानंतर मी इथे खाली सेव्ह ऑल सेटिंग्स करेल आणि आता जरी माझं ॲप हे बॅकग्राऊंडमधून नसेल म्हणजे ॲप ओपन नसेल आणि फक्त मी माझा स्क्रीन ॲक्टिव्ह असेल किंवा फोन लॉक आहे तरी पण केवळ व्हॉल्यूम बटन मी हे ते 3-4दा प्रेस केलं तर माझं लाईव्ह लोकेशनचा आपण बघू शकता तिथे माझा जो अलर्ट आहे तो त्यांना पोहोचलेला आहे आणि त्यांच्या स्क्रीनवरती इथं माझं लोकेशन पण ते पाहू शकतात. नॅव्हिगेट टू लोकेशनला क्लिक करून कॉल नावला क्लिक करून ते कॉलला रिडायरेक्ट करून इथे मला कॉल पण करू शकतात. तसेच व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकतात आणि हा पॉपअप त्यांच्याकडे तोपर्यंत फोन पण व्हायब्रेट होत राहतो आणि हा पॉपअप तोपर्यंत डिस्प्ले होत राहतो जोपर्यंत मी माझं म्हणजे ते समोरचे व्यक्ती ह्या डिसमिस बटनला क्लिक करत नाहीत. आता डिसमिसला क्लिक केल्यानंतर हा पॉपअप डिसमिस होतो आणि आपण बघू शकता आता ह्या व्हॉल्यूम बटन ट्रिगर केल्यानंतर माझा त्यांना लाईव्ह लोकेशनचा अलर्ट गेलेला आहे. तसेच माझं लाईव्ह लोकेशन SMS द्वारे गेलेलं आहे. ठीक आहे. ह्या लोकेशन हे जे माझं लास्ट लोकेशन आहे तिथपर्यंत ते पोहोचू शकतात. तसेच फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा माझे ऑन असल्यामुळे माझे फोटोज अँड व्हिडिओज एमर्जन्सी सिच्युएशनमधील हे फोटोज अँड व्हिडिओज पण कॅप्चर झालेले आहेत. तर हा फ्रंट कॅमेरा आहे, हा बॅक कॅमेरा आहे. तर अशा प्रकारे फोटोज कॅप्चर झाला आहे तसेच सोबत व्हिडिओ पण कॅप्चर झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अलर्टो SOS ॲप्लिकेशनमधील आवश्यक सेटिंग्स ऑन केल्यानंतर एकाच वेळी फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरामधून तुमचे फोटोज व्हिडिओज कॅप्चर होतात. सोबतच तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन SMS द्वारे पोचवू शकता आणि अलर्ट मेसेज आपल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये पर्यंत पोचवू शकतात. जरी आपलं समजा मोबाईल बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे अलर्टो SOS ॲप वर्क होत आहे, मोबाईल तुम्ही ओपन करून SOS बटनला ट्रिगर करू शकत नाही आहे
तरी पण तुम्ही केवळ ह्या अशा प्रकारे 3-4 जेवढे तुम्ही सेटिंग्स केलेले आहेत पॅटर्नचे तेवढ्या वेळा तुम्ही ट्रिगर केल्यानंतर अशा व्हॉल्यूम बटन प्रेस केल्यानंतर अप किंवा डाऊन तर हे अशा प्रकारे त्यांना पॉपअप जातो आणि त्यांना SMS जातो आणि अलर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतो. धन्यवाद.